जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात सातोना नावाच्या एका खेड्या गावात संगीताताई सोपानराव बिडवे यांनी केळीपान पत्रावळी उद्योग सुरू केला। ज्या उद्योगामध्ये 10 ते 15 महिलांच्या हाताला काम देण्यात आलं आणि याच महिलांच्या माध्यमातून एका दिवसाला लाखो पत्रावळीचं प्रोडक्शन तयार केलं जातं। आता ही पत्रावळी कशी तयार केली जाते तुम्हाला थोडक्यात सांगतो। हा समोर दिसतोय तुम्हाला हा कच्चा माल आहे। या कच्चा माल तुम्हाला या हायड्रोलिक मशीनवर ठेवायचा आहे आणि हायड्रोलिक मशीन विशिष्ट पद्धतीने ते कट करते आणि कट करून तो आकारामध्ये या जागेवर ठेवला जातो। तिथून ठेवलेला माल या सर्व महिलांना पुरवला जातो आणि या 15 महिला 50 पत्रावळ्याचा एक बंडल तयार करते आणि तो बंडल या मेन कपड्याच्या पिशवीत भरला जातो आणि या 10 बंडलचा हा एक भोत तयार केला जातो आणि अशा 10 ते 15 पिशव्यांचा एक मोठा भोत तयार केला जातो। या केळीपान पत्रावळीमध्ये 2 प्रकार आहेत। पहिला प्रकार आहे साधी केळीपान पत्रावळी, ज्याचे दर आहेत की 400 ते 500 रुपयाला 1000 आणि यामध्ये एक दुसरा प्रकार आहे जी की जाड केळीपान पत्रावळी, त्याचे दर आहेत 700 ते 800 रुपये। अशा पद्धतीत यांचे केळीपानचे दर आहेत। आता राहती गोष्ट वितरण व्यवस्था, ज्याला आपण डिलिव्हरी म्हणू। जर तुम्ही 1 लाखापेक्षा तुमची जर जास्त ऑर्डर असेल तर ती तुमची ऑर्डर पोच केली जाते, मग ते पिकअपच्या माध्यमातून असेल, आयसरच्या माध्यमातून असेल, अशा पद्धतीत यांची वितरण व्यवस्था चालते। आता तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू, 10 ते 15 महिलांच्या हाताला काम देणाऱ्या संगीताताई बिडवे यांनी ज्या पद्धतीत हा व्यवसाय उभा केला आहे, तुम्हाला खरं वाटणार नाही, एका दिवसाला लाखो पत्रावळ्याच्या ऑर्डर त्या या जागेवरून पास करतात। कारण जालना जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल किंवा इकडे हिंगोली असेल किंवा परभणी असेल, या जिल्ह्यामध्ये केळीपान पत्रावळी म्हटलं की हा आवडता विषय आणि केळीपान पत्रावळीशिवाय लोक खरेदी करत नाहीत। म्हणून संगीताताईंच्या या व्यवसायाला प्रचंड मागणी आहे। सातोनेसारख्या खेडेगावात 10 ते 15 महिलांच्या हाताला काम देणाऱ्या संगीताताई सोपानराव बिडवे यांचा व्यवसाय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, जर तुम्हाला सुद्धा व्यवसाय करायचा असेल, तुम्हाला जर त्यांना भेटायचं असेल तर परतूर तालुक्यात सातोना गावी या, त्यांना भेट द्या किंवा छत्रपती संभाजीनगर मधील सेंद्रा MIDC मध्ये त्यांच्या मोठ्या युनिटला भेट द्या आणि या व्यवसायाबद्दलची संपूर्ण माहिती मिळवा।